नाशिक महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या नियुक्त्या झालेल्या असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून लवकरच विरोधी पक्षनेत्याचं नाव देखील जाहीर केलं जाणार आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते आहेत। प्रथमेशजी, महापौर बसलेत, उपमहापौर नियुक्त झालेले आहेत, विरोधी पक्षनेत्याचा निर्णय कधीपर्यंत होणार आहे? हा निर्णय जो आहे हा आपले जे पक्षप्रमुख आहे उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे नेते संजय राऊत साहेब हे घेणार आहेत आणि आमचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि काँग्रेस आमच्यासोबत आहेत। असे टोटल आमचे 18 नगरसेवक आहेत। आम्ही 15 नगरसेवक मिळून येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळा जो होणार आहे त्या कुंभमेळ्यामध्ये चालू असणारे कामं किंवा मंजूर होणारे कामं यामध्ये जो भ्रष्टाचार होईल त्यावर आमची कडी एकदम बारीक नजर अशी या विरोधी पक्षनेता जो राहील त्याची राहील। सभागृहामध्ये तो व्यवस्थित तोडीसतोड असं उत्तर देईल आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण 5 वर्ष आम्ही 15च्या 15 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी जे काम करणार आहे त्यांच्या विकासाच्या कामाला तर आम्ही सपोर्ट करणारच आहोत, पण भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही तिथं उतरू आणि विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा आमचे पक्षश्रेष्ठी उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब हे घेतील। अनेकांची नावं चर्चेत आहेत विरोधी पक्षनेतेपदासाठी। नेमका क्रायटेरिया काय लावतो आपण की विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यासंदर्भात नेमकी काय क्रायटेरिया काय असणार आहे? नाही, पक्षश्रेष्ठी सांगतील तो निर्णय मान्य असतो आणि उद्धव साहेब असतील, राऊत साहेब असतील, आमचे नेते दत्तात्रय राणा गायकवाड असतील, वसंतरावजी गीते असतील, हे 4 जण आहे आणि ते निर्णय देतील तो 15पैकी जो पण विरोधी पक्षनेता राहील त्याच्यासोबत आम्ही आहोत। स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? कारण 2 जागा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात। असं आहे, स्वीकृत नगरसेवकासाठी सुद्धा क्रायटेरिया आहे। काही संस्था चालक असतात, काही आर्किटेक्ट असतात, काही डॉक्टर असतात, काही सामाजिक कार्यकर्ते असतात, असे काही क्रायटेरिया आहे आणि तो पण निर्णय आम्ही सर्व पक्षश्रेष्ठींच्याच याच्यात आहे। तो लवकरात लवकर निर्णय व्हावा जेणेकरून सभागृह हे व्यवस्थित चालेल। कुंभमेळा जवळ आला आहे, खूप कामं पेंडिंग आहे। 4 वर्ष कुठलेही महानगरपालिकेत छोटे छोटे कामंसुद्धा झालेले नाही। आमची एवढंच इच्छा आहे की लवकर महापौरांनी महासभा बोलावावी, लवकर सभागृह नेता असेल, विरोधी पक्षनेता असेल, स्थायी समिती असेल, स्वीकृत नगरसेवक असेल, जेणेकरून सर्व सभागृह एकत्र चालेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये 122 नगरसेवक आणि 10 स्वीकृत नगरसेवक हे सर्व मिळून नाशिकचा विकास महत्त्वाचा आहे। येणारा कुंभमेळा महत्त्वाचा आहे। कुंभमेळ्यामध्ये लाखो करोडो भाविक या नाशिक शहरामध्ये येणार आहे, त्यामुळं आत्तापासूनच व्यवस्थित असे कामं होतील जेणेकरून आपल्या नाशिकचं नाव या जगभरात प्रसिद्ध झालं पाहिजे, एवढंच आमची मनाची इच्छा। आपण बघतोय की या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदाचा जो निर्णय आहे तो स्वतः उद्धव साहेब घेतील असं प्रथमेश गीते म्हणतात। स्वीकृत नगरसेवकांच्या संदर्भातला देखील निर्णय लवकरच घेतला जाईल। येणाऱ्या दिवसांमध्ये लवकरात लवकर महासभा घेऊन शहराच्या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय ताबडतोब सभागृहात घेतले जावेत अशी अपेक्षा या ठिकाणी प्रथमेश गीते यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।